हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन नंबर 2 मधील क्वेश्चन 3 अँड 4 अभ्यासणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. तर हे जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे हे आपल्याला ग्राफिकली सॉल्व करायचं आहे. क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 यामधला आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. नसेल बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आता याच्यातला क्वेश्चन 3 बघूयात. इक्वेशन्स आहेत x + y = 0 अँड 2x - y = 3. आता तुम्ही बघितलेलं आहे की ही x + y = 0 हे लिनियर इक्वेशन आपल्याला ग्राफिकली प्रेझेंट करायचं, तर ती काय असते, त्याचा ग्राफ म्हणजेच काय येतं, ती एक लाईन येते, ते आपल्याला लाईन येते. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचे, 4 पॉईंट्स काढायचे आहेत आणि 4 पॉईंटचे एक्स अँड वाय कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आणि ते आल्यानंतर आपल्याला ते पॉईंट त्या ग्राफ पेपरवर प्लॅन करून ते आपल्याला लाईन ड्रॉ करायचे आहेत. ठीक आहे, तर पहिलं घेऊयात आपण x + y = 0. x + y = 0. सपोज तुम्ही एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर वायची व्हॅल्यूसुद्धा काय येईल बघा. आता x = 0 घेतलं, इझी आहे हे. तर 0 + y = 0 म्हणजे वायची व्हॅल्यूसुद्धा काय आली, 0. इथे पण 0 असेल. इथे काय येईल मग, पहिले कोऑर्डिनेट 0 0. x = 2 घेतला, एक्सची व्हॅल्यू 2 घेतली, तर या ठिकाणी आता बघा 2 + y = 0. 2 = हे 2 y = हे 2 इकडे काय होतील, -2. इथं जर 2 असेल तर y कोणता असेल, -2. म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट 2 -2 दुसऱ्या पॉईंटचे. x = 4 घेतला, आता म्हणजे लक्षात येत असेल, तर मग काय येईल, ते 4 + y = 0, y = -4 आलं. म्हणजे 4 -4. आणि जर 5 असेल तर काय येईल मग, 5 -5. आता हे तुमच्या लक्षात खाली ते काही सोडवत नाहीत, तुम्ही ते इझी करू शकता. आता दुसरं इक्वेशन आहे 2x - y = 9. आणि हे ग्राफिकली काढण्यासाठी हे इक्वेशन आपल्याला त्याची पॉईंट्स काढायचे आहेत. सपोज x = आता इथे इक्वेशन घेऊयात, 2x - y = 9. मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की ते जर मायनस असेल तर थोडंसं केअरफुली सोडवा, कारण तिथं चुकण्याची शक्यता राहू शकते. जेव्हा निगेटिव्ह असेल तेव्हा ते अत्यंत काळजीपूर्वक सोडवा. सपोज x = 0 घेतला, एक्सची व्हॅल्यू 0 घेतली, तर मग वायची व्हॅल्यू काय असेल बघा, 2 आणि x 0 - y = 9 म्हणजेच काय येईल मग, हे 2 × 0 0 होईल, -y = 9 आणि आपल्याला काय पाहिजे, प्लस वायची व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे आता खाली काय करणार, -y ने मल्टिप्लाय करणार ह्या इक्वेशनला. मग इथं काय येईल, हे मायनस आणि मायनस हे प्लस होईल आणि हे प्लस आणि मायनस हे मायनस होईल. हे तुम्हाला माहिती आहे, हे प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वॅलिटीमध्ये तुम्ही हे अभ्यासलेलं आहे. जर लक्षात नसेल तर खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या लिंक दिलेल्या आहेत या व्हिडिओच्या. म्हणजे जर समजा एक 0 असेल तर दुसरं काय असेल, y त्याचा कोऑर्डिनेट -9 म्हणजे 0 - 9. सपोज आपण इथं x = 3 घेतला, एक्सची व्हॅल्यू 3 घेतली, तर वायची व्हॅल्यू किती येईल बघा, 2 इन ब्रॅकेट, इथं एक्स किती आहे, 3 लिहिलं, -y = 9. हे अत्यंत केअरफुली सोडवा, हे जर चुकलं तर तुमचा ग्राफ चुकतो. हे काय येईल मग आता, -y = 9. हे काय होईल, 2 × 3 = 6, 9 - 6, -y = 9 - 6 काय आलं, 3. आता मग इथलं प्रमाणच हे मायनसचा प्लस y = काय होईल, या ठिकाणी हे -3 काय होईल, -3. म्हणजे 3, एक्सची व्हॅल्यू 3 असेल तर y काय असेल, -3. म्हणजे 3 - 3 हे दुसरा जो पॉईंट आहे त्याचे हे कोऑर्डिनेट्स आले. x = 5 घेऊयात, एक्सची व्हॅल्यू 5 घेतली तर काय येईल मग, इथं डायरेक्ट घेऊयात, हे 2, एक्सची व्हॅल्यू 5 -y = 9, 2 × 5 = 10, हे इथं आलं, -y = 9 - 10, -y = आता इथे बघा 9मधून 10 सबट्रॅक्ट होत नाही, आपण काय करतो, मग 10मधून 9 सबट्रॅक्ट करतो आणि त्याला निगेटिव्हचं साईन देतो. मग 10 - 9 काय येईल, 1, आणि ते निगेटिव्ह साईन दिलं म्हणजे -1. y = आता हे निगेटिव्ह
वाय, -y इक्वल टू -1 म्हणजे प्लस वाय इक्वल्स टू काय येईल मग या ठिकाणी +1. म्हणजे जर एक 5 असेल तर y काय असेल मग 1, y काय असेल 1. आणि चौथा घेऊयात x इक्वल्स टू 6. एक्सची व्हॅल्यू काय केली 6 घेतली, 5 1. तर y काय असेल मग 2, इथं 6 लिहिले, -y इक्वल्स टू 9. इक्वेशन 2 6 12, तर म्हणजे -y इक्वल्स टू हे काही 9, हे मायनस केलं हे 12 आलं. तर 9 - 12 याचप्रमाणे -y इक्वल्स टू 9मधून 12 मायनस होत नाही, 12मधून 9 मायनस केले आणि त्याला सबट्रॅक्शनचं साईन दिलं. आता हे दोन्ही पण निगेटिव्ह आहेत, म्हणजेच y इक्वल्स टू काय येईल 3. y इक्वल्स टू काय आलं 3. हे 6 3 हे 6 3. म्हणजे पहिल्यांदा हे अत्यंत काळजीपूर्वक एक्स अँड वायचे कोऑर्डिनेट इथं काढायचे आणि नंतर मग आपल्याला ग्राफ काढायचा आहे. आता हे एकदा लिहून ठेवा, कारण हे पूर्ण तुम्हाला माहिती आहे की हे वर सरकवलं की ते पूर्ण एका फ्रेममध्ये बसत नाही, मग खाली फक्त आपल्याला ग्राफ दिसेल, हे वरचे पॉईंट्स त्याचे कोऑर्डिनेट दिसणार नाहीत. ठीक आहे. आता इथं बघा, ते पॉज करून पॉईंट्स लिहून काढा. इथं आपण मॅक्झिमम सेंटरला हां ठीक आहे. आता पहिल्यांदा x + y, तर x + yचे पॉईंट्स कोणते आहेत, त्याचे कोऑर्डिनेट पहिला आहे 0 0, हे तुमच्याकडे लिहिलं आहे. मग तो कुठे असेल, मी जाणीवपूर्वक इथं रेड पेनने लिहितो कारण पेन्सिलनं ते दिसत नाही, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही मात्र इथं पेन्सिलचाच वापर करायचा. हे आला इथे 0 0, हा पहिला पॉईंट आला. दुसऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट 2 -2, म्हणजे x आहे 2 आणि y आहे -2, म्हणजे तो कोणता आला या ठिकाणी 2 -2. ओके. नंतर पुढचा पॉईंट आहे 4 - 4, म्हणजे x आहे 4 आणि y आहे -4, तो कुठे येईल या ठिकाणी 4 -4. आणि नेक्स्ट आहे 5 - 5, म्हणजे 5 हे -5. इथं पेन्सिलने दिसत नाही म्हणून मी इथं रेड पेनचा यूज केलेला आहे, तुम्ही मात्र पेन्सिलचाच यूज करायचा आहे. आता हे 4 पॉईंट्स काय असतात, कोलिनियर असतात, म्हणजे एकरेषीय, एकाच रेषेतून जाणारे. आणि जर समजा हे एका रेषेतून गेले नाही, याचा अर्थ आपण ज्या एक्स अँड वायच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत त्या चुकलेल्या आहेत. 1 2 3 4 राईट, हे एकाच लाईनमध्ये येत आहेत. इथे लाईन ड्रॉ केली. हा झाला जे पहिलं इक्वेशन आहे त्याचा ग्राफ. त्याला पहिल्या इक्वेशनचा ग्राफ. आपण इथं खाली त्याचं इक्वेशन लिहूयात. इथे खाली घेतलं थोडंसं आता दिसतंय काय ते, x + y इक्वल्स टू 0. ज्या ठिकाणी तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल त्या ठिकाणी ते नाव लिहा. ठीक आहे. ही एक पहिल्या इक्वेशनचा ग्राफ आपण काढला, म्हणजे लाईन काढली. आता दुसरं इक्वेशन आहे 2x - y इक्वल्स टू 9. त्याचे पॉईंट्स पण वर त्याचे दिलेले काढलेले तुम्ही एक्स अँड वायचे. पहिला आहे 0 - 9. आता इथे थोडं खाली मी सरकवतो, हे 0 - 9 म्हणजे हे इथं पॉईंट आला तो 0 and -9, 0 and -9. दुसरा पॉईंट आहे 3 - 3. आता इथे हां हे 3 - 3, आता दुसरा पॉईंट या ठिकाणी आला 3 - 3, 3 - 3. आता दुसरा पॉईंट येतोय 5 1, 5 1 म्हणजे या ठिकाणी 5 1. आणि पुढचा पॉईंट आहे 6 and 3, करेक्ट 6 आणि 3, तो कुठे येईल या ठिकाणी 6 3. आता हे जे 4 पॉईंट आहेत त्याच्यामधून एक लाईन ड्रॉ करायची आहे. ती लाईन जाते का ह्या चारही पॉईंट्समधून, बघा अगोदर पेन्सिलचं टोक. आता इथं मी पेन वापरतोय, तुम्ही पेन्सिल वापरायची. 1 2 3 and 4, म्हणजे ही याच्यामधून एक लाईन जाते, म्हणजे आपण काढलेल्या व्हॅल्यूज या करेक्ट आहेत. ठीक आहे. आता एका ठिकाणी इथं नाव लिहूयात, दिसतंय 2x - y इक्वल्स टू 9. आता याचे इंटरसेक्शन पॉईंट कुठं आहे तुम्हाला लक्षात आलं असेल, कुठं आलं आहे ते या ठिकाणी. हा पॉईंट आहे त्यांचा इंटरसेक्शन ऑफ पॉईंट. आणि याचे कोऑर्डिनेट काय आहेत 3 - 3. म्हणजे आपलं सोल्युशन काय असेल, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय असेल मग 3 आणि वायची व्हॅल्यू काय असेल -3. मग आपण ते स्टेटमेंटमध्ये लिहूयात.
ते स्टेटमेंट कसं लिहायचं हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आर कोणते आलेले आहेत? हे 3 - 3. Therefore the solution of equation equals to किंवा is x equals to x ची व्हॅल्यू काय आली? 3. ओके. आणि y ची व्हॅल्यू काय आली? -3. 3 and -3. ठीक आहे. म्हणजे x आपण हे जर मिस झालं नाही तर मग तुम्हाला ग्राफ इथे खाली काढायला लाईन्स काढायला अडचण येते. पण हे जर चुकलं तर मात्र मग पूर्ण चुकतेसाठी ही अत्यंत काळजीपूर्वक सॉल्व करायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 बघूयात. क्वेश्चन नंबर 4 आहे 3x - y = 2 and 2x - y = 3. आता इथं आपण x and y च्या व्हॅल्यूज काढूयात. बघा, हे अत्यंत केअरफुली घ्या आणि हे मी मुद्दामहून सावकाश घेत आहे कारण हे समजणं याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि हे जर चुकलं तर मग तुमचं उदाहरण चुकतं. आता x = पहिल्यांदा सपोज xची व्हॅल्यू आपण 0 घेतली. xची व्हॅल्यू काय केली? इथं 0 घेतली. तर y ची व्हॅल्यू किती येते बघा? 3. xची व्हॅल्यू काय आली? 0 - y = 2. हे मायनस असेल. परत एकदा हे अत्यंत केअरफुली बघा. 3 × 0 0 म्हणजे काय येईल? -y = 2. -y = 2. आता इथं आपल्याला काय पाहिजे? +y पाहिजे. म्हणजे याला काय केलं? या इक्वेशनला दोन्ही साईडने +1ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे y = काय येईल? -2. मग काय येईल? ते हे -2. म्हणजे पहिला जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट काय आले? 0 - 2. सपोज x = 1 घेतला. एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर काय होईल बघा? 3 × 1 - y = 2. तर 3 × 1 3 - y = 2. आता हे 3 काय होतील? या साईडला मायनस होतील, तुम्हाला माहिती आहे. मग -y = 2 - 3 म्हणजे काय? 3 मधून 2 मायनस केलं आणि त्याला मायनसचं साईन दिलं. आता -y = -1 म्हणजेच y = 1. म्हणजे इथं x 1 असेल तर y पण काय असेल? 1. म्हणजे 1 and 1. ठीक आहे. x = 2 घेतला. x ची व्हॅल्यू आपण 2 घेतली तर काय होईल बघा? y ची व्हॅल्यू 3 इन ब्रॅकेट x किती घेतला? 2 - y = 2. 2 3 = 6. बघा इथं -y = बघा हे 2 इथं घेतलं. 3 2 = 6. हे इकडे काय होतील? -6 होतील. ठीक आहे. आपण इक्वेशनसुद्धा जाणीवपूर्वक सावकाश घेतो आहोत. -y = हे काय येईल? आता इथं 2 मधून 6 सबट्रॅक्ट होत नाही. मग 6 मधून काय करतो असतो आपण? 2 सबट्रॅक्ट करतो आणि त्याला निगेटिव्हचं साईन देतो. जे काय आलं ते -4 आणि +y = +4. म्हणजे जर इथं 2 घेतला तर y काय असेल मग? 4. 2 and 4 आर द कोऑर्डिनेट. x = 3. 4 घ्या, 5 घ्या, पण फक्त जे ग्राफमध्ये जे मावेल तेच घ्या. नाही तर तुम्ही एकदम जर 12 13 घेतलं तर ते ग्राफमध्ये पॉईंट्स येणार नाहीत. तुमच्या लक्षात आलेलं आहे. मग 3 इन ब्रॅकेट 3 - y = 2. 3 3 = 9 - y = 2. -y = 2. हे 9 काय होतील? इकडं मायनस होतील. ओके. मग इथं काय येईल? -y = 2 - 9 म्हणजेच काय? 9 मधून 2 सबट्रॅक्ट केले आणि त्याला मायनसचं साईन दिलं. -y = -7 म्हणजे y = 7. y = 7. म्हणजे जर 2 घेतलं तर हे काय येईल? हे जर 3 घेतलं तर येईल 7. 3 and 7 हे काय घेतलं आपण? 3. ठीक आहे. आता दुसरं इक्वेशन आहे 2x - y = 3. या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 0 घेतली. एक्सची व्हॅल्यू काय केली? पहिल्यांदा 0 घेतली तर काय येईल? मग हे 2 इन ब्रॅकेट 0 - y = 3. हे 0 झालं. -y = 3. y = काय येईल? आता हे -3. हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे 3 हे इकडं
म्हणजे इथं काय केलं आपण -1नी दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं. -1 इंटू -y हे प्लस आलं आणि 3 इंटू मायनस म्हणजे द प्रोडक्ट ऑफ टू वन पॉझिटिव्ह वन निगेटिव्ह इज मायनस आणि दोन निगेटिव्हचा प्रोडक्ट काय असतो प्लस असतो. x इक्वल्स टू 2 घ्या. x इक्वल्स टू 2 घेतला. इथं 0 -3 हे दोन कोऑर्डिनेट आले. एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तर बघा 2 मायनस वाय इक्वल्स टू 3. 2 2 जा 4. आता बघा -y इक्वल्स टू 3 हे काय होईल -2 2 जा 4 -y इक्वल्स टू 3 -4 म्हणजे काय करणार 4मधून 3 सबट्रॅक्ट करणार त्याला निगेटिव्हचं साईन देणार. y इक्वल्स टू काय येईल मग 1. y इक्वल्स टू 1 हे 2 असेल तर इथं 1 म्हणजे 2 and 1. एक्सची व्हॅल्यू 3 घेतली. एक्सची व्हॅल्यू काय केली 3 घेतली तर वायची व्हॅल्यू काय असेल मग 2 इन ब्रॅकेट 3 मायनस वाय इक्वल्स टू 3. 2 3 जा 6 बघा -y इक्वल्स टू 3 मायनस हे काय होईल 6 इकडं मायनस होतील. -y इक्वल्स टू 3 - 6 काय येईल आता -3 हे दोन्ही मायनस आहे म्हणजे y इक्वल्स टू काय येईल मग 3. इथं 3 असेल तर हा 3 असेल हे 3,3 आणि अजून एक पॉईंट घेतला x इक्वल्स टू 4. x इक्वल्स टू 4 तर काय येईल ते मग 2 इन ब्रॅकेट 4 मायनस y इक्वल्स टू 3 इक्वल्स टू 3. 2 2 जा 4 ओके -y इक्वल्स टू 3 2 4 जा 8 आणि इथं काय येईल ते -8 -y इक्वल्स टू 8 - 5 8 - 3 -5 y इक्वल्स टू 5. म्हणजे हे जर 4 असेल तर हे काय येईल y 5 म्हणजे ते काय झाले 4 and 5 फोर्थ पॉईंटचे हे कोऑर्डिनेट झाले. आता हे पॉईंट काढलं एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढल्या. आता आपल्याला ह्या इक्वेशनचा ग्राफ काढायचा आहे म्हणजे हे 4 पॉईंट्स काढायचे आहेत आणि त्याला जोडणारी एक लाईन काढायची आहे रेषा काढायची आहे. आता हे तुम्ही लिहून घेतलं. आता मी खाली सरकवतो मग तुम्हाला हे पॉईंट्स इथले दिसणार नाहीत. हे एकदा लिहून घ्या पॉज करा आणि लिहून घ्या. ओके आता याच्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे तो आहे 0 - 1 ते तुमच्याकडे लिहिलेलं आहे. 0 - 1 म्हटल्यानंतर कुठे येईल तो हे 0 आणि हे -1 0 - 1 म्हणजे या ठिकाणी रेड पेनचा यूज करूयात. 0 - 2 0 - 2 0 and -2. दुसरा पॉईंट आहे 1 1 1 1 म्हणजे कुठे येईल तो या ठिकाणी 1, 1. थर्ड पॉईंट आहे 2 4 हे 2 आणि हे 4 त्याला हा 4 2 4 आणि आहे 3 7 हे 3 इथं दिसते 7. थ्री 7. आता काय करायचं याच्यामधून जाणारी एक ह्या पॉईंटमधून जाणारी एक लाईन काढायची आहे आणि जर ते चारही पॉईंट एका लाईनमधून गेले नाही म्हणजे ते कोलियर नाहीत म्हणजे याचा अर्थ आपले जे एक्स अँड वायच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत त्या चुकलेल्या आहेत. बघूयात हे पॉईंट आहेत काय. इथं पॉईंट इथं पेन्सिल ठेवली तुम्ही पेन्सिलच वापरत आहात पेन नाही तर हे इथं घेतलं सरळ ठीक आहे हे आलं. आता इथे बघा कोणतं इक्वेशन आहे इथं मी लिहितो दिसतंय 3x - y इक्वल्स टू 2 3x - y इक्वल्स टू 2 ह्या इक्वेशनचा हा ग्राफ आहे. दुसरा आहे 2x - y इक्वल्स टू 3 याचे पॉईंट्सचे कोऑर्डिनेट तुम्ही लिहिलेले आहेत. आता बघा मग ग्राफमध्ये पहिला आहे 0 - 3 0 - 3 म्हणजे कुठं आला तो या ठिकाणी आला 0 - 3. दुसरा आहे 2 1 म्हणजे तो कुठे आला या ठिकाणी. आता हे पेन्सिल नसतं तर मी खोडून इथं लिहिलं असतं त्यासाठी हे पेन्सिल म्हणजे लिहिलेलं नाही कारण ते दिसत नाही तुम्हाला माहिती इथं लिहिलं मी 2 1 हा आहे
0.21 हा 1 1 इकडे याला कट करू इथं. नेक्स्ट आहे 3 3 हे 3 आणि 3 हा इथं आला 3 3 आणि पुढचा आहे 4 5 4 5 हा इथे 4 and 5. आता ह्या जे 4 पॉईंट्स आहेत त्यातून जाणारं काय करायचं आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि ती चारही पॉईंटमधून गेली पाहिजे. बघा इथे हा इथे 3 नंतर इथं हा 1 थोडंसं हा इथला एक पॉईंट 2 1 हा 3 3 आणि हा 4 5 आणि हा 0 -3. ठीक आहे, त्याच्यामधून जाणार आहे ही लाईन ड्रॉ केली. ओके, आता इथे बघा ही जी सेकंड लाईन आहे तर इक्वेशन काय आहे इथे लिहूयात. दिसतंय हां 2x - y = 3 2x - y = 3 आणि हे दोन्ही लाईन कुठं इंटरसेक्ट होत आहेत बघा या ठिकाणी. कुठं होत आहेत ते या पॉईंटला इंटरसेक्ट होत आहेत आणि या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत. x किती आहे हा -1 x आणि y किती आहे -5. -1 and -5वर हे इंटरसेक्ट होतात. -1 and -5वर त्याचा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे. म्हणजेच याचं सोल्युशन काय आहे ह्या इक्वेशनचं x = -1 and y = -5. आपण खाली ते स्टेटमेंट लिहूयात. ते स्टेटमेंट कसं लिहायचं तुम्हाला माहीत आहे. द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट ऑफ coordinates of the point of intersection are -1 and -5. -1 x काय आहे इथे बघा परत एकदा हा पॉईंट आहे त्याचं x कोऑर्डिनेट आहे -1 आणि y आहे -5. Therefore the solution of equation is x = -1 and y = -5. y = -5. ठीक आहे, इझी आहे. फक्त एकच काळजी घ्यायची की ह्या व्हॅल्यूज काढत असताना मिस होऊ द्यायचं नाही. आणि जर समजा इथं तुमचं ते पॉईंट्स जे आहेत एका लाईनमध्ये आले नाही याचा अर्थ तुमचे ते व्हॅल्यू काढताना चुकलं आणि जे चुकले असेल ते एकदा परत इथं त्याला चेक करायचं आणि ते दुरुस्त करायचं.